पण ते आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं? भाऊ एक संजय राऊतांनी अजून मोठा घोषणा केला आहे. त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केली होती गेल्या काळामध्ये. नरकातला स्वर्ग पुस्तक त्यात त्यांनी म्हटलं की जी दंगल घडली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते. युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती. तर अमित शहा सुद्धा आरोपी होते. त्यांना त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता. संजय राऊतांबद्दल काय बोलावं? आता त्याच्यातून कोणी बोलत नाही, त्याचं कोणी ऐकतही नाही. वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात. युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित भाईंनी राजीनामा द्यावा, सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं, मला वाटतं या माणसाला कोणी तर गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, मला असं वाटतं. आता संजय राऊतांना किती महत्त्व द्यावं, त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व, त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं, आता त्याचं कोणी ऐकायचं नाही, कोणी त्यांना सिरियसही घेत नाही. सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो. त्यांना काय लिहायचं लिहू द्या. युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता, मोदींच्या पाठीशी. अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा, अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईंनी राजीनामा द्यावा. आता मला कळतच नाही. पण ते आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं, हाही मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.